दोघांनाच भार बांधायचा का या रामायणाचा? दोघांचा अध्याय सांगा. सकळाशी येते आहे अधिकार, बरोबर आहे का नाही? सगळे यारे यारे लहान तोर याती भरती नारी नर, बरोबर आहे का नाही? आमच्या सांगत्या आजीमाय टाकळीला काय करतो? सर्वाला घेऊनच करतो ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सगळ्याला घेऊन चला, तो पारमार्थ आहे. एकट्याचा नाही हा खेळ नव्हे, एकल्याचा म्हणून मेळ जमविला. चला उशीर झालेला तिकडे सर्वजण माझ्या तोंडाकडे बघायला लागले. त्याची आता जास्त वेळ घेत नाही मी. इथं हनुमानजीचा संवाद आहे ना महाराज. हनुमानजी प्रत्युत्तरामध्ये सांगू लागले आई साहेब सीता देवीला किती ध्यास लागलाय त्या रामाला, किती वियोग झाला या, सारखं रात्रंदिवस काय म्हणतात राम सीता सीता. आणि म्हणून ही तयारी दाखविली होती की त्या रामाचा माझ्या स्वामीचं दुःख मी निरसन करील. नुसता शोध नाही सांगणार, तुम्हाला पाठीवर घेऊन जाईल, पण तुम्ही माझ्या समोर एवढा धर्म मागला. पतिव्रता धर्म सांगितला का नाही बाबा? बरोबर आहे का? मला स्पर्श करता येत नाही, बरं तू घेऊन गेलात, मी समुद्रात पडले, मला मगरीनं वचनं कशानं खाल्लं, काय रामाला लावून सांगतील? बरं सर्व जाऊ दे, हनुमंता तुला कार्य पंच सांगितलं शुद्धी करायची का मला घेऊन यायची? मला ते बी बरोबर आहे. बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमानजी, पण त्यांना प्रश्न केला, प्रश्न पडला, म्हणले चुकलंच ना आपलं, घाई केली उगत. म्हणले नाही, म्हणले आता मला फक्त शुद्धी सांगितलेली आहे, शोधच घ्यायचंय. आणि हे जर कार्य मी केलं तर मग रामाला कार्य कसं राहील, रामाचा पुरुषार्थ काय होईल, आणि या बाकीच्या मंडळीचं काय होईल? म्हणून बोलिले वाल्मिक तैसेच करीन वर्तुन दावीन नामा म्हणे. असं हनुमानजी जगन्मातेचं सांत्वन करू लागले. सत्यमानी लंका गमन तैसे देई निजभूषण, तैसेची सांगे मुखे वचन, श्रीराम पूर्ण सुखावे. श्रीराम पूर्ण सुखावे. महाराज या वाचायला रवी महाराज वाचण्या करता या. जेणेकरून माझ्या प्रभूला, माझ्या स्वामीला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला आनंद होईल. नवे नवे माझी सीताच मला येऊन भेटली, अशी काहीतरी तुम्ही खून द्या म्हणले. म्हणून त्या ठिकाणी विनंती केली. महाराज व्यासपीठ खड्डे पडायला पाहिजे. आधी येऊन उभं राहायचं काम असतं. बापा